परंतु ही खूपच उंच अशी ट्रॉफी तालुक्यातील 8 फुटी 8.5 फुटी त्यांना सहकार्य मिळाले केतन बामणे यांचं. त्यांची स्पर्धा येते कदाचित ते यावर्षी डे नाईट 24 तासाची स्पर्धा असेल, 24 तास सलग. आणि त्यामध्ये ओपन आपचा देखील यंदाच्या वर्षी कदाचित लॉट्स पाहायला मिळेल. आपले नाईट किंग मास्टर प्रफुल्ल भोईर साहेब यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. भावड्या मला सांगतायत की अजय दिघे साहेब तेवढेच क्रीडाप्रेमी आहेत, डाऊन टू अर्थ एकदम माणूस आहेत. आणि त्यांच्या बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं. सन्माननीय रवींद्रजी किसन दिघे साहेब त्यांना पुन्हा एकदा आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. आणि आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना भुतिवली आणि त्यांच्या विरोधात मुकपे या दोन संघादरम्यान. विभाग प्रमुख राकेशजी दळवी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहकार्य आम्हाला इथे लाभलं या स्पर्धेसाठी. राज बियर शॉपीचे प्रोप्रायटर भालचंद्र भोईर अर्थातच बापू भोईर यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. ज्ञानेश्वर अर्थातच डीके साठी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. डीकेला बापू भोईर बरीचशी पारितोषिक. चला शेकोटी विधवा, जास्त वेळ घेऊ नका. अजय दिघे साहेबांनी गेल्या वर्षी शब्द दिला होता. फटका इथे फसला आणि पहिली विकेट डीकेच्या खात्यात. फलंदाज बाद झालाय तो आमिर. अनेक साथीदार आहेत अजय दिघे साहेबांचे. आकिब पाटील साहेब देखील आहेत, त्यांचे विशेष कौतुक आहे. नुसतं कर्जत तालुक्यात नाही, बॅटर रेडी ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रात लायन्स ग्रुपचे देखील ते सदस्य आहेत अजय दिघे साहेब. 2-3 रॅलीजमध्ये मी त्यांना पाहिलं. उद्या मला असं वाटतं SP ग्रुप पाहायला मिळणार आहे. हा प्रशांत सूर्यराव, समीर दाबणे, जय गुरव, संजय दिघे, यतीन बामणे. मला गेल्या वर्षी समजलं यतीन दादा आणि मी खरं तर केतन बामणे यांच्या अगोदरचे मित्र, परंतु गेल्या वर्षी समजलं की केतनचे भाऊ आहेत यतीन बामणे. मंगेश दामणसे अशी बरीच नावं आहेत, परंतु खास नाव घेईल कोणाचं तर प्रफुल्ल भोईर, कुंदन भोईर, पडद्यामागचा हिरो, केतन गवळे, असे बरेच जण आहेत. आणि राकेश आपले विभाग प्रमुख दही अंडी असू दे, उदय दिघे, 1 वरती 1 जे अनुमान भुतिवली संघाची धावत संख्या. नवीन फलंदाज मैदानात महेश कॅप्टन. वेगवान चेंडू होता डीकेचा, परंतु दिशा खराब आहे. पंच डीकेच आहेत, पंचही डीकेच आहेत. MR पॅनल बदलापूर, ओनली वन डीके. समीर आपण सातत्यपूर्ण ही नावं जरूर घेत आहे, परंतु मगाचपासून 2-2.5 तास झाले अगदी नावे कुठे मंचावरती दिसत नाहीये. नाही, ते कंट्रोल रूम मध्ये बसले सगळेजण. कंट्रोल रूम मध्ये अंडर CCTV सर्वेलन्स. व्हाईट बॉलने आणखी एक धाव. खोलात टाकला होता चेंडू. वेगवान छोट्या मूर्तीचा हा खेळाडू आहे ज्ञानेश्वर, परंतु चांगली गोलंदाजी करतो. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याचा सामना पाहण्यासाठी, खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. तोच हा खेळाडू. त्याच्या समोर आहे महेश, टीमचा कॅप्टन भुतिवलीचा. पहा पुन्हा एकदा फसवलंय. चेंडू थोडा खाली राहिला. सबमरीन बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक भुतिवली संघाला बॅकफुटमध्ये ढकलण्यात यश मिळाले. राकेश दळवी साहेब गेल्या वर्षी दही अंडी असू दे, कबड्डी असू दे किंवा मग क्रिकेट असू दे, पहिल्यांदा त्यांना गेल्या वर्षी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलं आणि त्यांनी सांगितलं का तर केतन बामणे आणि यतीन बामणे यांना मी केतन बामणे आणि आपले आकिब पाटील यांना मी शब्द दिला मैत्रीचा, त्या खातर ते क्रिकेटमध्ये उतरले. थोडा कमी गतीने टाकला होता बॉल. काय षटक टाकले डीकेनं. फक्त 2 धावा दिल्या. ताबडतोड फलंदाज शंकर आणि महेश मैदानात असताना देखील फक्त 2 धावा दिल्यात. 1 विकेट त्यानं घेतले. एकत्रित येऊ नका फक्त डीके.
लगेचच मॅचला सुरुवात करा. अजय दिघे साहेब, बावड्या आणि आपला माहीचे मी कौतुक करेल. माही फक्की तिकडे मारतो म्हणून सामना चालू राहतो. माही फार महत्वाचं आहे. भावड्याची कमाल आहे आता 4-5 वाजेपर्यंत. आणि उद्या जयेश पाटील सोनारपाडा सोन्या बैलाचे मालक यांचं इथे आगमन होणार आहे. हा माई भावड्या एवन जोडी आहे ग्राउंडची. हा सोन्या बैल पण येणार आहे. अच्छा, सोन्या बैल पण उद्या या क्रीडा नगरीमध्ये येणार आहे. ट्रॉफी 8.5 फुटाची ट्रॉफी आहे. बावड्या तिच्या प्रेमात पडला आहे. परंतु आमचे रातो के कातिल नाईट किंग प्रफुल्ल शेठ भोईर यांची रॉयल एंट्री होणं बाकी आहे. सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली, हे फार महत्त्वाचं आहे. कारण ईदभर पोट आहे संदीप बोराडे, परंतु त्याचे जेवण फार महत्त्वाचे. त्या सगळ्या भोजनाची व्यवस्था प्रफुल्ल भोईर यांनी मात्र केले. आणि मास्टर माइंड आहेत एकदम. रातो के कातिल, नाईट किंग, दोस्ती त्या दुनियातील राजा माणूस, बरीच नाव आहेत त्यांना. पावसाळ्यात धुल्ला उडवणारे व्यक्तिमत्व प्रफुल्ल शेठ भोईर, त्यांचंही आगमन होईल. परंतु सध्या जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या 2. दुसरं षटक. बागची कडा मागे चाललाय. बॉल झाले चुकी. अशाच धावा आल्या होत्या शेलूच्या विरोधात, वावरलेच्या देखील. तिथेच सामना फिरला. बॉल निघालाय सीमारेषा पार. भुतिवली संघाला धावा मिळतील 4. चौकार डीजे. थँक्यू. गेल्या वर्षी या त्रिमूर्तीने गोट्या अंपायरला आणलं होतं. त्या गोट्या अंपायरला आताही तुम्ही नाव विचारलं ना केतन बामणेचं, तर तो दुरूनच नमस्कार करतो. नाही, नाथ खुळा आयोजक तो डायरेक्ट म्हणतो. मागे हा लाईट. हा यस ओके. 6 धावा. चौकार आलाय. आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर उलटा फिरला. त्या अगोदर त्याचा साथीदार तिथे पोहोचतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. भोतिवली संघाला कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. नुकताच फ्रेंडशिप एक दोस्ती चषक देखील संपन्न झाला. संदीप बोराडे त्यामध्ये आपले भोतिवलीचे देखील होते. पवार, प्रवीण पवार, दिनकर तळपे, सागर लदगे, भीमसेन असेल, सोमेश्वर असेल, नवीन असेल, हे त्या ग्रामपंचायत दोन्ही ग्रामपंचायतीमधील सगळेजण एकत्रित आले आणि पहिल्यांदा बेकरीच्या क्रीडांगणावरती एक रजनी क्रीडा स्पर्धा त्यांनी मात्र संपन्न केली. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो शंकर कोंडेने. बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार. की रातो के कातिल, नाईट किंग, एक यशस्वी, उत्तम आणि तितके चांगले व्यावसायिक प्रफुल्ल भोईर. परंतु प्रत्येकाने जेवण केलं की नाही प्रत्येकाला ते विचारत होते. संदीप बोराडे प्रत्येकाला विचारलं त्यांनी की तुमचं भोजन झालं की नाही. हे काळजी घेणारं व्यक्तिमत्व प्रफुल्ल भोईर. त्यांचं देखील महत्वाची साथ या स्पर्धेसाठी. पुढे आला. काय कमालीचा फटका खेचलाय. लॉंगॉनचा फिल्डर आहे, प्रयत्न करतोय परंतु बॉल आवाक्याच्या बाहेर. शंकर कोंडेचा षटकार. सुप्रसिद्ध उद्योजक गणेशजी मराडे साहेबांचं देखील इथे पुन्हा आगमन होते. त्यांना विनंती आपण मंचावरती या. त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखील आहे. अश्वमेध साऊंड तळेगाव. आणि आपण जरा घाटावरती चढलो ना का ते रथ असतो, रथालाच डीजे असतो. काहीतरी एक वर्ष करायला पाहिजे आपण. त्या रथामध्येच कॉमेंटेटरला बसवायचं कॉमेंट्रीला.
18 धावा धाव फलकावर. वेगवान चेंडू आणि वेगाने बॅट फिरवली होती परंतु इम्पॅक्ट झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आकर्षक ट्रॉफी विशालजी दिघे यांना विनंती आहे गणेश मराडे साहेबांना आपण मंचावरती घेऊन या. अश्वमेध साऊंड एक मोठं नाव तळेगाव पुणे MIDC मध्ये एकच नाव गाजतं ते अश्वमेध साऊंडचं. त्याचे प्रोप्रायटर गणेश मराडे साहेब आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. मिस टाइम स्ट्रोक मागे चालला क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलं. बॉल सीमारेषा पार. चौकार. कॉल करा मग तुम्ही अजिबात धावणार नाही. नाही गोट्या अंपायरने पण कबूल केलं लास्ट शेवटी जाता आता की आयोजक अनेक पाहिले गणेश मराडे साहेबांचे इथे आगमन होते. अश्वमेध साऊंडचे तलेगाव पुणे मधील एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत पाहुणे देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत. 22 धावा झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 होत्या. गोलंदाज सुधीर मागडा ठरला. त्याने 20 धावा दिल्या. चला मॅच चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर मात्र 3 मॅचेस बाकी आहेत. डीके पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. बापू भोईर यांचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक संपादित केली तर 2000 रुपयांचं पारितोषिक डीकेला. एकच धाव. डीकेला ठाऊक आहे की आपल्याला आता धावा रोखायच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्यात. पंच डीके यांचा इशारा लेग बाईटचा मिळेल. तुमची हॅट मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा. तेवीस धावा 23. शंकर चांगली बॅटिंग करतोय. शंकर कोंडे त्याच्या साथीला आहे तो महेश. बॅटची आतमधली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय अजय दिघे साहेब. गेल्या वर्षी शब्द दिलेला की पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी नाईट टुर्नामेंट होणार आणि त्यांनी ती यशस्वीरित्या मात्र इथे संपन्न केलेली आहे. शहरातील पहिली नाईटची स्पर्धा ठेवण्याचा मान त्यांना मिळाला या वर्षीचा. आणि परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका मारताना शंकर अयशस्वी राहिला. फटका. प्रेक्षकांची गर्दी. उद्या सोन्या बैल येणार आहे. त्याच्या सगळ्या चाहत्यांना आम्ही विनंती करतो की उद्या आपण या. जयेश पाटील साहेबांचं देखील आगमन होईल. उद्या SP ग्रुप देखील येणार आहे. कदाचित लायन्स ग्रुपची देखील रॉयल एंट्री. आणि लायन्स ग्रुप आला तर मला असं वाटतं 70-80 गाड्या येतील एक साथ. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये कोणताही क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घ्यायचे फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 धावा इथे घेतल्यात आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक ज्या हनुमान भुतिवली संघाचं 25 वरती 25 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in अनेक जण सामना पाहतायत. अनेकांचे मेसेज आलेत. अनेकांच्या शुभेच्छा आल्या. त्या सर्वांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. धन्यवाद. पुढे येऊन मारला हा फटका. अगदीच सरळ बॉल स्क्रीनच्या दिशेने ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने चौकार शंकरच्या बॅटमधून. चौकार. 29 धावा 29. पुढे येऊन खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता शंकरचा परंतु डीके हुशार आहे. त्याने आज शेवटचा चेंडू टाकला इथे निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 29.
हा पाडी घेऊन जाऊ शकता आपण. 3 ओव्हरमध्ये 29 झाल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पहिला सामना ठीक 8 वाजता जिंकला होता सांडशी संघाने आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल बीड. श्रीवीरा बीड दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सन्माननीय अजय दिघे साहेबांची स्पर्धा शहरात पहिल्यांदा ओराम रजनी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. अनेक स्पर्धा पुढे येतील परंतु यंदाचं पहिलं आयोजन आपण अजय दिघे साहेबांचं पाहतोय. आपल्या बाबांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा. आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट फील्ड बॉलर यांसाठी देखील पारितोषिक आहेत. आणि स्वतः म्हणजे मंडप डेकोरेशन असेल, साऊंड ऑपरेटर असेल म्हणजे ऑडिओ, या सगळ्या गोष्टी ते स्वतः पाहत आहेत. त्यामधले ते माहीर आहेत. हा जो डीजे आमच्या आवाजाची काळजी घेतोय, हे सगळे डीजे ऑपरेटर थोडी मजा मस्ती करतायत कारण हे स्वतःचं आयोजन म्हणून आहे. दुसऱ्या ठिकाणी कुठे असते तर ते जागचे हल्ले नसते. अश्वमेध साऊंडचे तलेगावचे आमचे गणेशजी मराठे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही पुन्हा स्वागत आम्ही करतोय. बॅटची आतमधली कडा, विकेट किपर कडून झाले चूक. बॉल चालला लॉंग स्टॉपला. मिळतील धावा 4 चौकार. की एक गोष्टीची चर्चा सातत्यानं होते की या स्पर्धेमध्ये क्रीडांगण तर आहेच परंतु खास पीसीआर रूम आहे, कंट्रोल रूम, तिची देखील चर्चा मात्र सातत्यानं चालू आहे. एक्झॅक्टली काय घडतंय त्या कंट्रोल रूम मध्ये आणि तो नक्की कुठे आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे आणि त्याच्या सीसीटीव्हीचे ॲक्सेस नक्की कोणाकडे आहेत. मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, थोडा वेग वाढवला या चेंडूवरती. अपील करतोय डीके परंतु मला असं वाटतंय की पंचांचा इशारा आलाय. नाबाद आहे. विभाग प्रमुख राकेशजी दळवी, प्रफुल्ल शेठ भोईर, युवा उद्योजक, त्याचबरोबरीने अकिबबाई पाटील, समीर राणे. फटका फसलाय, दबाव वाढत होता, धावा थांबल्या होत्या आणि ते झेल मात्र सुटतोय. चूक झाली प्रतीक कडून. कॅचेस विन द मॅचेस. 1 धाव आणि एकेरी धावा संख्येने बुतिवली संघ जाऊन पोहोचलाय 34 वरती 34. अनेकांचं सहकार्य लागलं. या क्रीडांगणाची एवन जोडी म्हणजे माही आणि भावड्या. ते डीजे मध्ये गाणं आहे ना भावड्या. चौतीस धावा 34. संपूर्ण जबाबदारी संघांची केतन बामणे यांनी देखील घेतले. सोपं काम नाहीये आणि इथे फटका लॉंग ऑन सीमारेषा पार. ताकद झोकून दिली या फटक्यावरती. छोटा तीर घाव करे बडा गंभीर. शंकरच्या बॅटमधून षटकार. यांच्यावरती संपूर्णतः दारोमदार या स्पर्धेची. स्टेज हँडल करणं सोपं काम नाहीये. पाहुण्यांचा सत्कार करणं सोपं काम नाहीये. कधी कधी कॉमेंट्री सोपी होऊन जाते परंतु स्टेज हँडलिंग हे खूप कठीण काम आहे. आडव्या बॅटने मिड विकेटला आणखी एक शंकरचं तांडव नृत्य. नचरा स्टाईल. बॉल सीमारेषा पार. रंगात आलाय. 6 धावेने स्कोर 46 वर. 15 बॉल 39 वरती खेळतोय शंकर.
शंकरने तिसरा डोळा उघडला. आता असंच वाटायला लागलंय. ज्ञानेश्वरचे 2 षटकं, 2 षटकात ज्ञानेश्वरने फक्त 9 धावा दिल्यात, फक्त 9. दुसऱ्या षटकात 20 आल्या आणि प्रतीक वरती देखील जोरदार हल्ला चढवलाय. सलग 2 षटकार मारले शंकरने. आणखी एक सलग तिसरा षटकार. शंकरचं तांडव नृत्य, कम्मालीचा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. सलग तिसरा षटकार शंकर कडून. झालेत आणि धावा संख्या जाऊन पोहोचले ती 52 वरती 52 आणि 45 धावा झाल्या असतील. आता शंकरच्या अर्धशतकासाठी 5 धावा पाहिजेत. 4 षटकार आणि 4 चौकार शंकरच्या बॅटमधून. काय खेळलाय. सलग 3 षटकार त्याने मात्र खेचलेत. नेक्स्ट मॅच बीड संघ कॅप्टन आलाय बीड संघाचा कर्णधार आणि सांडशी संघाचा कर्णधार. दोन्ही वासरे खोंडा संघातील संघ असतील. धन्यवाद गणेशजी मराडे साहेब, आपला अमूल्य वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी दिलात. लास्ट ओव्हर बाकी आहे. संघाची धावा संख्या बोतिवलीची 52 झाले. 52 आले. सांडशी संघाचा देखील कर्णधार आलाय. मस्त एक झोप झाली असेल. लास्ट ओव्हर बॉलिंग साठी आलाय तो भावेश. मिड विकेटच्या दिशेनं कदाचित एकच धाव घेईल शंकर. चांगल्या टच मध्ये आणि एकच धाव घेतले, थांबलाय. 45 वरती खेळतोय शंकर. संघाची धाव संख्या ती 53 53. हा पुंडलिक शिर्के साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. ही सगळी उद्योजक मंडळी आहे, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. टॉसही लगेच संपन्न होईल. शंकर निर्धाव चेंडू. पुंडलिकजी शिर्के साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. अजय 8 षटकांचा सामना नसेल, 4 षटकांचा. सेकंड राऊंडची मॅच. डॉट बॉल आलाय. भावेश गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकात आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टप्पा पडला, थोडं वळण घेतलं, गती कमी केली होती या चेंडूवर. टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा बीडने, श्रीवीरा बीड, आणि त्यांनी बॉलिंग स्वीकारले. बॅटिंग करायची आहे सांडशी संघाला. शिर्के साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यांना सगळेजण वाट पाहतायत. राकेशजी दळवी, प्रफुल्ल शेठ भोईर, कुंदन भोईर आणि खेक वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू मात्र येथे निर्धाव आलेत आणि धावा आहेत त्या 53. हाच तो खेळाडू आहे ज्याने जोरदार आक्रमण केलं होतं आणि निर्धाव चेंडू मात्र येथे तो खेळलाय. फटका इथे फटका खेचलाय. मिड विकेटला बॉल चाललाय सीमारेषा पार. 49 49 झाल्यात आणि धाव संख्या जाऊन पोहोचले संघाची वरती. चेंडू शिल्लक आहे. होईल का अर्धशतक शंकरचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक? शंकर कोंडे जयनमान बुतिवली संघाचा महत्वाचा खेळाडू, स्टार खेळाडू, स्वर्गीय रवींद्र किसन दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ स्पर्धा. आणि इथे बॉल आलाय मिडॉनच्या दिशेनं. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषकातील पहिलं अर्धशतक. जय हनुमान बुतिवली संघाचा शंकर कोंडेचा अर्धशतक झालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शंकर कोंडे साठी. काय खेळलाय. 5 चौकार 4 षटकार त्याने खेळले आणि आपल्या टीम साठी अर्धशतक त्याने झळकावलं. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मधील
पहिला अर्धशतक तिसऱ्या रजनीमध्ये पाहायला मिळालं जर्मन भुतिवली संघाच्या शंकर कडून. वेल प्लेड शंकर. आणि संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावांचं लक्ष्य प्रस्थापित करण्यात आलंय. ते मुकपे संघाच्या विरोधात, श्री गणेश मुकपे संघाच्या विरोधात. या डावात एक अर्धशतक आपण पाहिलं आणि संघाची 59 धावा आहेत, 60चं लक्ष्य आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय फास्ट लगेच. आपण आता काही चिंता नाही, आता एक फक्त मध्ये शो मॅच आहे ती खेळवायची. वैभव गुरव, बापू भोईर, सागर भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. नाही डीकेंनी मगाशी मला सांगितलं, MR पॅनल त्यांनी उलगडून सांगितलं मला, परंतु तो माझ्या लक्षात राहिला नाही, त्याबद्दल सॉरी. मॅडी धुळे का बदलापूरचे आपले उत्तम समालोचक, आणि राहुल चव्हाण यांचा पॅनल आहे बदलापूरचा. चर्चेतला पॅनल आहे, परंतु सध्या चर्चा एकच चालू आहे सगळीकडे तालुक्यात. संस्कार एंटरप्राइजेस दैवली कर्जत यांच्या वतीने, अर्थातच अजय दिघे साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. आणि यासाठी अजय दिघे साहेबांना सगळ्यांचं सहकार्य लाभलंय. केतन बामणे असतील, खास करून आम्ही ज्या सगळ्यांची नावं घेतोय, केतन बामणे असतील, त्याचबरोबरीने राकेश दळवी असतील, प्रफुल्ल शेठ भोईर असतील, कुंदन भोईर असतील, आकिब पाटील असतील, ही सगळी मंडळी, एवन जोडी माही आणि आपला भावड्या, आणखी बरीच नावं आहेत, यतीन दादा असेल, आणि आमचे समालोचक समीर दाभणे, हे सगळी मंडळी यांचं सगळ्यांचं सहकार्य लागलंय. आणि चला मॅचला होईल सुरुवात, आणि संदीप बोराडे सेकंड इनिंग मध्ये जोडले जातील. आकिब पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. आज ते खेळलेत मैदानात DPL 2020 चा टी-शर्ट घालून. क्रिकेटचा आनंद घेतला त्यांनी आज. क्रिकेट फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट शिवाय क्रिकेट, कबड्डी, यस, थँक्यू समीर. जाऊया मॅच कडे. अर्थातच पहिला इनिंगचा केला ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि 59 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर मात्र जर्मन भुतिवली टीमच्या 60 धावा संख्येसाठी
त्या ठिकाणी संघर्ष जरूर करावा लागणार आहे तो मात्र मुक्पी टीमला. आणि दरम्यान आता 12.0च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत त्या मुक्पी टीमला. प्रति षटक 12ची सरासरी. मनोज आणि त्याच समेत ज्ञानेश्वर ही जोडी सध्या मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे तेज रफ्तारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गणेश पण अनुभवतोय डॉट बॉलची संगता. ज्ञानेश्वर कदम अर्थात डीके आणि त्याच समोर त्या ठिकाणी आपण अनुभवतोय ते मात्र मनोज कदमला. फ्रंटफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल वरती जागेवरून मारा केला होता परंतु या ठिकाणी मात्र फ्रंटफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न तोही मिस केलाय. फार चांगला खेळ आज क्रिकेटच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहतोय. चांगला फटका आहे. मिसटाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात परतावं लागेल परंतु यावेळी जीवदान. फलंदाजाने केली चुकी आणि त्याच्यावरती असं मी म्हटलं सुद्धा होतं की परतावं लागेल आणि यावेळी मात्र फलंदाजाला दिलं गेलेलं जीवदान. इतकी मोठी चुकी मैदानात. प्रणव अगदी म्हटलं जातं ना की पकडा कॅच आणि जिंका मॅच परंतु ज्ञानेश्वर कदमने केलेली सगळ्यात मोठी चुकी मैदानात आपण पाहिली आणि त्याच्यावरती प्रणवने तर इतकी मोठी चुकी केली की सहजरित्या हातात आलेला झेल मात्र ड्रॉप केलाय. होत्याचं नव्हतं. 60 धावसंख्येचं टार्गेट असताना 3 बॉल मध्ये 1 धाव. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय 38 सर्कल भेदण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा झेल झालाय ड्रॉप आणि या येतील 2 धावा. चला जाऊया मॅच कडे. चांगला फटका यावेळी ऑन साइडला किरून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे एकदा जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या चेंडूवरती जर मोठा स्ट्रोक आला तर एक फायटिंग जरूर पाहायला मिळेल परंतु इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 2 झेल उडाले होते आणि तिथे सुद्धा ते ड्रॉप झालेत. परिस्थिती थोडी बिकट आहे दोन्ही टीमच्या बाबतीत विचार करायला गेलं तर. फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात परंतु इथे डॉटची संगत आहे. कोणती धाव नाहीये. षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि 4 धावा लागल्यात धावफलकावर. टोक डीजे क्या बात आहे डीजे. अगदी रॅपवर घेऊन आलेत तुम्ही. जाऊया मॅच कडे. अर्थातच पहिल्या षटकाचा वाजवे खेळ संपलाय आणि या ठिकाणी आल्यात ते मात्र
4 धाबा. चला स्पीडअप करा प्लीज. सेकंड राऊंड हा 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघनायकाने नोंद घ्या. इक्का दुक्का मात्र जरूर मैदानात चालू आहेत. मोठमोठी फटके सध्या आणावे लागतील, कारण मी म्हटलं होतं की पहिल्यापासून बॉलचा विचार करायला गेला तर अगदी 200च्या स्ट्राईक रेटने केलायचं होतं, परंतु इथे धावसंख्येला एक वेगळा आयाम जरूर मैदानात पाहायला मिळाला आहे. अवघ्या पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या जिथे मोठ्या धावा यायला पाहिजे होत्या तिथे फक्त 4 धावा आल्यात. यावेळी जर पाहायला गेलं तर अगदी गोलंदाजी मार्कवरती शंकर कोंडे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल. एकेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट केलंय, फटकेबाजी तितकी मोठी होत नाहीये. अगदी मुकबे संघ धावसंख्येच्या अडकित्यामध्ये सापडलाय आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न जरूर करावा लागेल. मनोज कदम आणि त्याच समेत ज्ञानेश्वर कदम ही जोडी मैदानावरती आगी. पहिल्या इनिंग कडे जाऊया, जिथे ज्ञानेश्वरने गोलंदाजी केली होती तिथे 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु यावेळी मात्र येतोय मोठा स्ट्रोक. मनोज कदमच्या पाठ मधून आलेला झंझावती हा षटकार. ठोक डीजे. म्हणायला गेलं ना तर या स्पर्धेमागे अगदी तारारा करत प्रफुल्ल भोईर यांनी जी साथ दिली आहे ती अफलातून आहे. त्यांचं कौतुक जरूर करावं लागेल. मग राकेशजी दलवे असतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धांना यशस्वी करण्याचं कार्य केलंय. फटका सजवला जातोय. मिडविकेटचा खेळाडू थोडी चुकी करताना दिसून आलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं हे दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय अतलला जातोय. इथे मात्र षटक क्रमांक 2 सुद्धा आलाय समाप्ती पथावरती. आव्हान थोडं कठीण आहे आता, परंतु पाहूया 18 बॉलचा तरार बाकी आहे आणि आता करायचे आहे ते टोटल 47 धावा. फार मोठा संघर्ष चालू आहे. नुकती टीमचा विचार करायला गेला तर थोडासा एक क्रिकेट मागे ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात एक षटकार मोठा आलाय, परंतु मोठमोठ्या धावांना आव्हान द्यावं लागेल, कारण ही 2 षटके पार परिपूर्ण होती. जिथे मात्र मोठ्या धावा जर आल्या असत्या जवळजवळ 25 ते 30 धावा धावफलकावरती येणं अपेक्षित होतं यावेळी, परंतु इथे धावसंख्येचा एक उतरता आलेख पाहायला मिळालाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 13 आकड्यावरती. प्रफुल्ल भोईर, मी म्हटलं ना की या आयोजनामध्ये अगदी यशस्वीता पूर्ण करण्यासाठी फार मोठे प्रयत्न त्यांच्या आहेत. मग अगदी बारीक सारीक गोष्टींवरती त्यांचं लक्ष आहे. अगदी कॉमेंटेटर असू द्या, त्यानंतर अंपायर असू द्या, त्यानंतर आयोजनकर्त्यांचं सगळं काही पाहणं आणि त्यांच्यात एकदम दिलगिरी न बाळगता मात्र या ठिकाणी कार्य अविरत चालू ठेवणं, ते नाव म्हणजे प्रफुल्ल भोईर. आणि त्यांच्याकडून पारितोषिक आलंय ज्ञानेश्वर कदमसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज ज्ञानेश्वर कदमसाठी. खरं सांगायला गेलं तर स्पर्धेची एंट्री फी आहे आणि विचार केला तर इथे 3 षटकार ज्ञानेश्वर कदमचे आले,
तर मगाशी ताराराला झालं, आता ज्ञानेश्वर कदम बल्ले बल्ले करतील. इथे विकेटचं पतन मनोज कदमला परतावं लागेल. बुतिवलीच्या गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या. लक्ष्मण पडवळ यांच्याकडून तब्बल 3,333 विकेट कमवायचे 3, आकडा घ्यायचा आहे 4 अंकी. आता 2 विकेट जरी आल्या इथे गोलंदाजाकडून तरी सुद्धा ते पारितोषिक मिळेल. गणेश कुंडे गोलंदाजी मार्कवर आहेत. मनोज कदमला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. प्रफुल्लजी भोईर अगदी मोठ्या पारितोषिकांची कैरात करताना दिसून येत आहेत. 2 रजनी शांत राहिले, 3ऱ्या रजनी थोडेसे गरम झालेत. उद्याच्या रजनीमध्ये अगदी मोठा पाऊस बक्षिसांचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण अगदी हक्काची माणसे उद्या या मंचावरती दाखल होतील. जयेश पाटील अगदी ठाणे जिल्ह्यापासून गोव्यापासून ज्यांची चर्चा आहे असं व्यक्तिमत्व या मंचावरती उद्या दाखल होणार आहे. आणि अगदी सोन्या बैल सुद्धा या मैदानावरती येईल. हा खरंय, मालकाचं नाव घेऊन तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सोन्या बैल येणार आहे हे फार महत्वाचं आहे. जयेश पाटील आले तरी चांगलं, नाही आले तरी नाही, पण त्यांना सोन्या बैल इथे गरजेचं आहे, ते फार महत्वाचं आहे. त्याची रॉयल एंट्री उद्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे मात्र चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अनिल कुंबळे यांची बर्डेट. बरेच समालोचक सांगतात की डेंजर झोन, परंतु इथे 17 आलाय. भारतीय क्रिकेट जगताला दिलेलं सगळ्यात मोठं वैभव मी तर म्हणेल अनिल कुंबळे त्यांची बर्डेट. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा जरुरी येतील आणि 2 धावेच्या मदतीने 19 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. फार निर्णायक षटक हे साईल आपण अनुभवतोय ना. या षटकात जर मुखपी टीमच्या धावफलकावरती धावा वाढल्या गेल्या तर थोडंसं आव्हान मी तर म्हणेल सोपं होईल पुढच्या काही षटकांमध्ये. कठीण परिस्थिती आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये खंबीरता असणं फार गरजेचं आहे. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. परतीचा प्रवास पुन्हा एकदा गेलेला फलंदाज मैदानात तो परतीचा प्रवास करेल. प्रवीण ठोकडेजे करायचंय तुम्हाला आणि हे करावं लागेल. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय नो मॅन झोन मध्ये बॉल लँड होतोय. डीजे मास्टर आता घाटावरून बायांना कोकणात आणा. तुमची गाणी वाजली पाहिजेत खरं म्हणायला गेलं तर. आता पहाटेचं सत्र चालू झालंय आणि अशा परिस्थितीत तमाम जे प्रेक्षक वर्ग आहेत यांना गर्दी नाही म्हणता येणार, तर ही क्रिकेटची दर्दी आहेत.
डीजे हा बॉल आलाय डॉट. इथे षटक षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र पोहोचले 20 त्या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये करायचे आहेत 40 धावा. आव्हान फार कठीण आहे परंतु अशक्य सुद्धा नाहीये. इथे प्रयत्न करावे लागतील. हीच तर खरी मुक्ती टीम सुरुवात आहे. कारण ज्यावेळी असं म्हटलं जातं ना करणार दोन्ही रजनीचा इतिहास फार वेगळा आहे. क्वालिफाय झालेल्या मॅचेस आपण अनुभवल्यात आणि या हारलेल्या मॅच जिंकणं आणि जिंकलेली मॅच हारणं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दोन्ही क्वालिफाईड मॅच मध्ये पाहायला मिळालंय. अगदी पहिल्या दिवशी पहिल्या रजनीमध्ये श्री 11 कोल्हारे आणि त्याच्या विरोधात अनुश्री 11 वावलेली टीम आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं अक्कुलवाडी आणि वानिवली यात झालेली मॅच अफलातून मॅचेस होत्या. ही क्रिकेट आहे. कारण अनुश्री 11 वावलेली टीमने एक धाव करून दिली नाही आणि स्पर्धेचा नियम होता कंपल्सरी चेसिंग. जिथे मात्र वावलेली टीम बाजी मारताना जरूर दिसून आली आहे. सव्या मॅच कडे अर्थातच आता 12 बॉल आणि 40 धाव संख्येची गरज आहे. प्रणीत ज्याने पहिला झेल ड्रॉप केला होता तो प्रणीत आता गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची संगता. समोर आहे बॅटर संदीप. त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावं लागेल संदीप या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. बजाव डीजे. पाहतोय मंचावरती अगदी चांगला आदरातिथ्य चालू आहे. कर्जत तालुक्यातील कृष्णा सातपुते म्हणून ज्यांची ओळख आहे अमितजी तुपे ते सध्या खुशीत आहे. पहिल्या रजनीमध्ये अनुश्री 11 वावलेली टीम जी त्यांनी पुरस्कृत केली होती. क्या बात है. त्यांचा लकी नंबर लागलेला आहे अमित तुपेंना. समझने वालों को इशारा काफी होता है. मोठा संघर्ष आता धावसंख्येचा करावा लागतोय मुक्ती टीमला. विजयापासून फार दूरवर चालू आहेत. इथे डॉट आलाय. प्रयत्न केले जात नाहीयेत. ऑफिशियल काय थर्ड अंपायर. ओके चला वेस्ट राईट चेक केली जाईल. राकेश दादा दलवी ज्यांच्या आतुरतेने आम्ही मंचावरती वाट पाहत होतो त्यांचं आगमन झालंय. मी म्हटलं ना की अगदी प्रफुल्ल भोईर असू द्या राकेश दलवी असू द्या फार मोठमोठी नावं आहेत. कुंदन भोईर असतील समीर दाभणे असतील जे मात्र हे आयोजन यशस्वी करण्यासाठी सातत्यपूर्ण झटतात.
आणि अजय दिघे यांना लावलेली सगळ्यात मोठी मोलाची साथ आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. यस, इट इज नो बॉल. ऑफिशियलचा चांगला निर्णय. फ्री हिट. उघडा डोले बघा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. उचलण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा फायदा पाहिजे तितका आला नाहीये. एक धाव यावेळी कंप्लीट होती. थेंबे थेंबे तळेसाचे धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. अजूनही 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अजूनही 2 बॉल 2 मोठे स्ट्रोक आले तर मुक्पे टीम सध्या कुशीत गाजरे जरूर खाईल, परंतु इथे झेल झालाय ड्रॉप. आज कळत नाहीये. आम्ही नेहमी म्हणायचो समालोचन करताना तुम्ही आम्हाला त्रासात आणू नका. नाही नाही, हे बाबा हे पंचांचा नो बॉलचा इशारा. आणखी एक करामत. हे दशरथ पाटील आहेत ज्यांची आम्ही बरोबरी नाही करू शकत. काय प्रवीण सर? नाही, एक चांगले विनोदी समालोचक. खरं म्हणायला गेलं ना, एका शब्दाचे 20 ते 25 शब्द करणारं ते व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांना विनोदी समालोचक म्हटलं जातं. प्रसादजी बासे यांचं या ठिकाणी पुनश्च आगमन या स्पर्धेला आपण पाहतोय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. सामन्यात बहुतांश विचार करायला गेला तर आता कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीला झुकवायचं असेल तर मोठमोठे स्ट्रोक प्रत्येक बॉलवरती येणं अपेक्षित आहे. आज बॅटला बॉल लागत नाही हा प्रश्नचिन्ह जरूर मुक्पे टीम तुमच्या बाबतीत लागू झालाय. कारण अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 27 आकड्यावरती. आता औपचारिकता शिल्लक म्हणायला गेला तर सामन्यामध्ये आहे, कारण शेवटचा गोलंदाज मैदानात इतकी मोठी चुकी करेल असं वाटत नाही. परंतु पाहूया, मॅच आहे, क्रिकेटची मॅच. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. परंतु आता 6 बॉल 33 होतील का? सध्या म्हणायला गेला तर डीके ज्ञानेश्वर कदम यांच्या बॅटिंगवरती बॅक टू बॅक 3 षटकारांना आमचे आदरणीय प्रफुल्ल भोईर यांनी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं. आणि मी तेच म्हटलं की स्पर्धेची प्रवेश फीस तितकी आहे. म्हणजे पहा, मी मगाशी म्हटलं तारारारा, परंतु त्यांना बल्ले बल्ले करायला भाग पाडत होते प्रफुल्ल भोईर. परंतु सध्या डिकींच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीत. थोडं नाराजीचा सूर जरूर असेल, परंतु असो. आता इथे नेक्स्ट मॅच टफ फाईट जरूर पाहायला मिळेल. प्रफुल्ल भोईर यांच्या सर्व मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. अगदी त्यांची रॉयल एंट्री सुद्धा पाहायला मिळाली. इथे एक धाव कंप्लीट झाली. आता विजयापासून पार लांबणीवरती प्रवास मुक्पी टीमचा पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे अमीर. धीर आहे दुरुस्त फटकेबाजी. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. ठीक आहे. येणारे 3 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे.
हा डॉट बॉल. एकात नो बॉल किंवा त्याच्यावरती मोठा फटका अशी अपेक्षा होती, परंतु इथे सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली आमिरच्या माध्यमातून. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामधली. इथे आलाय तो मात्र एक चौकार. डिफाईन लाईक रिझन. 4 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकते. जाऊन पोहोचले ते अद्याप 40 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. सामना संपूर्णपणे क्लोज होता, त्याला ओपन केलाय. हा आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मॅच होते फिनिश. इथे विजय झाले ती मात्र भुतेली टीम अभिनंदन. आणि त्याच समयात या ठिकाणी मुक्ती टीम आपलं गोड गोड कौतुक. बाबू गायकवाड यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तो पहला अर्धशतक जिन्होंने लगाया इस श्रृंखला में उस शंकर कोंडे को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड. 1 ओवर 3 रन और 1 विकेट भी उन्होंने निकाला. 21 गेंदों में 51 रनों की शानदार पारी